त्यांचं प्रेम होतं आणि त्यामुळे खरोखर संपूर्ण मराठवाडा नव्हे तर महाराष्ट्रभर विद्यार्थ्यांना चित्र साक्षर करण्यामध्ये कला महर्षी त्र्यंबक वसेकर सरांचा मोलाचा असा वाटा आहे. या ग्रंथ निर्मितीमध्ये अनेकांनी त्यांना सहकार्य केलेलं आहे. अनेक व्यक्तींनी दंडारे मॅडमकडे मदत केलेली आहे. त्यांनी जे जे काही मागितलं ते पुरवलेलं आहे. पण त्याच्यात एक महत्वाचं मला असं वाटतं नाव आहे डॉक्टर तराग वसेकर यांचं. कारण अतिशय दुर्मिळ असे फोटोग्राफ्स आणि काही महत्वाचे असे काही दस्तावेज ते फक्त त्यांच्याकडे होते, ते त्यांना पोहोचवलेले आहेत. करोना काळामध्ये हे काम सुरू झालेलं होतं, तरीही तराग वसेकरांनी या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन जास्तीत जास्त मदत करून हा ग्रंथ उत्तम होईल याच्यासाठी सर्वांनी मदत केलेली आहे. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी ते खास अमेरिकेतून इथे उपस्थित झालेले आहेत, तेव्हा त्यांचं मनोगत ऐकणं थोडक्यामध्ये ते आजच्या दिवशी खूप महत्वाचं आहे. मी आमंत्रित करते डॉक्टर तराग वसेकर या. नरेंद्र चपळगावकर, श्री सुहास बहुलकर, व्यासपीठावरील आणि प्रेक्षागृहातील उपस्थित आपण सर्वजण, वसेकर आणि दंडारे परिवारातर्फे आपले पुन्हा एकदा स्वागत. साधारण 2-2.5 वर्षांपूर्वी आमच्या रेखात्याने पहिल्यांदा मला या विलक्षण उपक्रमाबद्दल सांगितले. अण्णांच्या आयुष्याचं, त्यांनी केलेल्या कार्याचं एके ठिकाणी संकलन व्हावं, यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकणार. अर्थातच मला हा उपक्रम खूप भावला. पुढच्या पिढीपर्यंत अण्णांचे विचार, त्यांनी केलेलं कार्य पोहोचावं अशी तळमळ या मागे होती. त्यावेळेस मी भारतात आलो होतो. कोरोनाचा काळ चालू असल्याने मी घरातच असायचो. या निमित्ताने मी अण्णांचं बंद असलेलं कपाट साधारण 15 वर्षांनी उघडलं. अण्णा गेल्यानंतर आमच्या बाबांनी अतिशय निगुतीने त्या कपाटातील सर्व गोष्टी, सर्व वस्तू, महत्वाची कागदपत्र जतन केली होती. अलिबाबाच्या गुहेत शिरावे तसे मी त्या कपाटात गुंतत गेलो. मला जणू एक खजानाच सापडला होता. हा खजिना आठवणींचा होता, विचारांचा होता, एका विलक्षण कर्तृत्वाची साक्ष देणारा होता. साधारण 70 ते 75 वर्षांचा काळ माझ्यासमोर उभा होता. अण्णांच्या कार्याची साक्ष देणाऱ्या अनेक गोष्टी त्यात होत्या. या सगळ्या गोष्टी चालताना अण्णांकडून आलेल्या वारशाबाबत मी विचार करत गेलो. एक चित्रकार म्हणून मिळालेला त्यांचा वारसा महाराष्ट्रभर पसरलेले त्यांचे अनेक विद्यार्थी पुढे नेत आहेत. आमच्या कुटुंबात देखील अनेकांना त्यांच्याकडून कलेचा आणि साहित्याचा वारसा मिळाला. मात्र एक माणूस म्हणून मिळालेला त्यांचा वारसा मला तितकाच महत्वाचा वाटतो. या पुस्तकात समाविष्ट असलेल्या श्री भूत वाडीकर यांच्या लेखात एक खूप छान वाक्य आहे. नुसत्या चांगल्या चित्रकारापेक्षा चांगल्या माणसातील चांगला चित्रकार मला अधिक मोलाचा वाटतो. एक चांगला माणूस म्हणून, एक सभ्य माणूस म्हणून अण्णांकडून मिळालेला वारसा मला अधिक भावतो. हा वारसा जसा सांगुलपणाचा, सुसंस्कृतपणाचा आणि उमदेपणाचा आहे, तसाच तो आधुनिक विचारांचा, वैचारिक श्रीमंतीचा, जगाकडे आणि माणसांकडे बघण्याच्या प्रगल्भ दृष्टिकोनाचा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांच्या पिढीतील कोणी स्वतः वाचन करून, विचार करून आपली वेगळी मते बनवणे, शेवटपर्यंत आपली मूल्ये निष्ठेने जपणे, हे मला महत्वाचे वाटते. त्यांचे आधुनिक पुरोगामी विचार माझ्याकडे वारशाने आले. मात्र मी त्यांच्यापेक्षा वेगळ्या विचारांचा झालो असतो तरी त्यांनी ते स्वीकारले असते याची मला खात्री आहे. घरात इतरांवर अण्णांनी आपले विचार कधी लादले नाहीत किंवा चार चौघांमध्ये आपले वेगळेपण कधी मिरवले नाही, याचे अवडंबर केले नाही. आपल्या विचारांचे, आपल्या कर्तृत्वाचे इतरांवर दर्पण न आणता सगळ्यांशी सहज संवाद साधण्याची
त्यांची विलक्षण हातोटी होती. अण्णा सगळ्यांना आपलेच वाटायचे. त्यांच्यासोबत सहज अगदी मोकळेपणाने बोलता यायचे. मराठवाड्यात पहिली चित्रकला संस्था उभारण्याचा त्यांनी घेतलेला ध्यास, शासनाचे अपुरे अनुदान असताना प्रसंगी पदरमोड करून अतिशय सचोटीने ती संस्था चालवणे, नावारूपास आणणे, तसेच स्वातंत्र्य लढ्यात घेतलेला सहभाग, त्याचे न घेतलेले श्रेय, या सगळ्या गोष्टी त्यांच्या नैतिक आत्मबलाचे द्योतक आहेत आणि पुढच्या पिढ्यांसाठी प्रेरणादायक आहेत. अण्णांच्या व्यक्तिमत्वाचा परिस्पर्श निश्चितच आम्हाला पुढच्या आयुष्यात बळ देणारा ठरेल. एवढे बोलून थांबतो. धन्यवाद.